नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्रातली परिस्थिती खरोखरीच गंभीर आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामाची पूजा केली। सगळ्या भारताने हा सोहळा पाहिला, आनंद व्यक्त केला आणि मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये भारतात सर्व धर्म समभाव कसा आहे आणि रामाचा आदर्श कसा घ्यावा, आपण सगळ्यांना बंधुभावानी सलोख्याने कसं वागावं, देशामध्ये सहकार्याचं वातावरण, समन्वयाचं वातावरण, विश्वासाचं वातावरण कसं असावं आणि कुठल्याही प्रकारचा तणाव नसावा, अशा प्रकारचंच वातावरण असलं पाहिजे, सलोख्याचं, सहिष्णुतेचं, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। पण त्यांचे भाषण त्यांचे सहकारी गंभीरपणे घेत आहेत का? मोदीजींनी सुद्धा यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत, पण आता जर ते असं म्हणत असतील की रामाचा आदर्श आम्ही खरोखरीच घेतलेला आहे आणि त्याचं पालन करू आणि तुम्हीही पालन करा असं जर ते म्हणत असतील तर त्यांनी प्रथम आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांकडे बघावं, महाराष्ट्रात बघावं। त्यांनी महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? 2024च्या लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, पण केव्हाही जाहीर होऊ शकतात आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत। अशा वेळी भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा पवार गट यांचं जे त्रिशूल सरकार आहे ते अजूनही लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम नाही, त्याच्याबद्दल त्यांची जी काही मतपेढी तयार व्हायला पाहिजे एकत्रितपणे, ती वाढायला पाहिजे, ती वाढताना दिसत नाही आहे। सरकार लोकप्रिय नाही आहे, सरकार हे खोके सरकार, मिंदे सरकार आहे आणि उद्धव ठाकरे सरकार पाडून हे दबावतंत्रांनी बनवलेलं आहे हे लोकांना माहिती असल्यामुळे उद्धव ठाकरेंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। राहुल नार्वेकर यांनी ज्या प्रकारे निकाल दिला तेही लोकांना आवडलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत हे लोक तपास यंत्रणांच्या माध्यमातून, आणि काँग्रेस पक्ष फोडण्याची भाषा केली जाते, हे लोकांना पसंत पडले नाही। अशा वेळी लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे बिहारमध्ये नितीश कुमार यांना आपल्या बाजूला वळवण्याचं यशस्वी कारस्थान भाजपने साध्य करून दाखवलं आणि त्याच पद्धतीने म्हणजे बिहारमध्ये लोकसभेच्या जास्त जागा आपल्याला मिळायला पाहिजे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जास्त जागा मिळायला पाहिजेत म्हणून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय का? बघा, गेल्या दीड वर्षामध्ये भाजपने महाराष्ट्रात 31 भाजप किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्रात 30-32 हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले। मुंबईत सुद्धा तो मोर्चा निघाला आणि त्याच्यामध्ये आशिष शेलार, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, नितेश राणे हे सगळे लोक, शिंदे गटाचे नेते सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये। आणि त्यांचं म्हणणं असं आहे की श्रद्धा वालकरची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली आणि तुम्हाला माहिती आहे की हत्या झाली आणि त्याला धार्मिक वळण कसं मिळालं, आता एखादी हत्या निषेधार्हच आहे आणि त्याच्याबद्दल कोर्टात केस चालवून जो आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं सगळ्यांचं मत आहे। पण त्यामुळे या मुद्द्याचं सार्वत्रिकीकरण करायचं आणि हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करायची असे उद्योग सुरू आहेत आणि या तेढीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका, महाराष्ट्राचं वातावरण नासवण्याची भूमिका कोणी करत आहे सध्या, तर ते नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांच्या माध्यमातून हे सुरू आहे। बघा, माळशिरसमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा निघाला, त्यावेळी नितेश राणे म्हणाले की कार्यकर्त्यांना की तुम्ही कार्यक्रम करा, म्हणजे उघडपणे मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी हाक दिली की कार्यक्रम करा, तुम्ही सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे, पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही। आणि कारण काय, पोलिसांची हिंमतच होणार नाही, कारण गृह खातं आपल्याकडे म्हणजे भाजपच्याकडे आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले जे शक्तिमान नेते आहेत, महाशक्तीचे नेते आहेत, त्यांच्याकडे गृह खातं आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि सागर बंगल्यावरती माझा बॉस बसला आहे
आणि त्यामुळे तो बॉस आपला बॉस आहे, आपला माणूस आहे आणि तो त्यामुळे आपलं कोणीही वाकडं करू शकणार नाही असं थेटपणे ते म्हणाले. नितेश राणे असंही म्हणाले की माळशिरसचं जे तहसील कार्यालय आहे तिथले काही अधिकारी हे मुस्लिमांचं तुष्टीकरण करतात. हिंदू धर्मियांनी काही गाणी वाजवली तर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला होता आणि काही ना काही त्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. तिथे मोर्चा निघाला होता आणि त्यामध्ये भाजपचे आमदारसुद्धा एक तिथे हजर होते. उघडपणे नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला धमकी दिली आणि अशा प्रकारे धमकी देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. नितेश राणे यांना जर असं वाटत असेल की मुस्लिमांचं अनाठायी तुष्टीकरण होतं आहे किंवा मुस्लिम समाजातील काहींच्या अतिक्रमण करतायत, ते बेकायदेशीर कारवाया करतायत, गोष्टी करतायत, तर त्यांनी तक्रार केली पाहिजे. न्यायालयात जाऊ शकतात ते किंवा विधानसभेमध्ये त्याच्याबद्दल आवाज उठवू शकतात. थेट गृहमंत्र्यांना सांगू शकतात ना कारवाई करा म्हणून, किंवा पालिकेला सांगू शकता कोणाच्या अखत्यारीत ते आहे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. पण असं न करता ते थेट धमकीची भाषा करतात. आणि धमकी कोणाचं संरक्षण, कोण नितेश राणेंच्या मागे आहे तर गृहमंत्री आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात महाराष्ट्रात दंगली होऊ देणार नाही, त्यांच्या मुसक्या बांधू, औरंग्याच्या अवलादींच्या मुसक्या बांधू, त्यांची गठडी वळू, असं जे देवेंद्र फडणवीस म्हणतात. जर कुठल्याही समाजातला म्हणतो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, शीख असो, हिंदू असो, कुठल्याही समाजातील व्यक्तींनी चुकीचं कृत्य केलं तर त्याबद्दल अख्ख्या समाजाला आपण दोष देत नाही. त्या समाजाच्या ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या मुसक्या आवळा ना तुम्ही. कोणी तुम्हाला थांबवलेले आहे? तुम्हाला माहिती आहे की व्हॉट्सअपमध्ये काही स्टेटस ठेवल्यावरून कोल्हापूरमध्ये सुद्धा दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, जळगाव जिल्ह्यात झाली होती, काही गोष्टी झाल्या होत्या, संभाजीनगरमध्ये झाले होते, विदर्भात झाले होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा दंगली किंवा तणाव का होत आहेत? आणि अशा वेळी आपण रामाचा आदर्श मागणार की नाही? महात्मा गांधींचं तुम्ही नाव घेता, आंबेडकरांचं नाव सतत घेता, उठल्या सुटल्या मोदीजी घेतात, देवेंद्र फडणवीस घेतात, शिवरायांचं नाव घेतात. शिवराय सर्व समाजाचे नेते होते. त्यामुळे मुस्लिम असो, हिंदू असो, कोणाच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन मी करणारच नाही. परंतु तुम्हाला कायदेशीर गोष्टी करा, कायदेशीर पद्धतीने गोष्टी करायला पाहिजे. पण नितेश राणे हे करत नाहीत आणि सातत्याने ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ते असेही म्हणाले, यापूर्वी आत्ताही म्हणाले की अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, वाकडे वागल्यास आम्ही कोणाला घाबरत नाही, असं ते थेटपणे म्हणाले. म्हणजे त्यांनी प्रशासनाला आव्हान, ते आमदार आहेत स्वतः आणि ते स्वतः असं म्हणतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे काय चाललंय? आणि देवेंद्र फडणवीस हे कसं सहन करतात, कसं मुख्यमंत्री कसं सहन करतायत? हे चुकीचं आहे ना. दुसरी गोष्ट आहे बघा, नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार यांनी या नितेश राणे यांच्या विधानाचा समाचार घेतला आणि हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करू नका असं सांगितलं. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या लोकशाही विरोधी गोष्टी केल्या जात आहेत, आंबेडकरी विचारांच्या विरोधात गोष्टी केल्या जात आहेत आणि सत्तेची ही गुर्मी आहे, अशा प्रकारची टीका दोघांनी, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांनी केली. स्वतः संजय राऊतांनी खणाखाती टीका केली. पण माझं असं म्हणणं आहे की उघड आमचा बॉस सागर बंगल्यावर म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, तुम्ही काही वाकडं करू शकणार नाही, असं ते पोलिसांना, प्रशासनाला थेट आव्हान देत आहे. अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवा म्हणतात आणि त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवल्याचं मला तरी माहीत नाही अजून. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे का? मी असं म्हटलं की नितेश राणे यांना जर काही गोष्ट खटकली असेल तर त्यांनी लोकशाही मार्गाने ती गोष्ट सोडून घेतली पाहिजे. तुमचं सरकार आहे ना आता, व मोदींचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे, इथे देवेंद्र फडणवीसांचं आणि एकनाथ शिंदेंचं सरकार आहे. हिंदू सणांवरील संक्रांत आता टळली आहे, आमचं सरकार आलं आहे असं म्हणणारे, बॅनरबाजी करून सांगणारे हे सरकार आहे ना. मग असं सरकार असताना मग अशा गोष्टी तुम्ही का होऊन देत आहेत? समजा कुठल्याही धर्मियांकडनं काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर पोलिसांना सांगा ना, ताबडतोब कारवाई करा. तुम्हाला जनआक्रोश मोर्चे काय काढायला लागतात? आज तुमचं सरकार आहे ना, मग तुम्हीच आक्रोश
छाती पडून काय घेताय तुम्ही? तुम्ही काय गोष्टी काय करायच्या ते करा ना तुम्ही, पण कायदेशीर पद्धतीने करा. संविधानाला तडा लावून नख लावून देण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी तुम्हाला सांगतो, अनेक गोष्टी अनेक वादग्रस्त वक्तव्य यांनी केलेले. आता बघा, सप्टेंबर 2023ला पुण्येश्वर मंदिर जे आहे पुण्यातलं, तिथे अतिक्रमणाचं एक प्रकरण होतं आणि त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा तिथे मोर्चा बिर्चा काढलेला होता, भाजपचे आमदार, आणि तिथे नितेश राणे होते. 48 तासाच्या आत कारवाई करा, सर्व धर्म समभावाचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाही, हे हिंदू राष्ट्र आहे असं नितेश राणे म्हणाले. हे हिंदू राष्ट्र आहे, हे सगळ्या धर्माचं राष्ट्र, हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर झाले नाही. आपलं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आमदार म्हणून नितेश राणे यांनी शपथ घेतली आहे ना संविधानाची. हिंदू राष्ट्र झालेलं नाही आहे, घोषित झालेलं नाही. ते अधिकृत पद्धतीने हिंदू राष्ट्र आहे असं जाहीर झालेलं नाही आहे. सबका साथ सबका विश्वास असं स्वतः मोदीजी म्हणालेले आहे. आणि मोदीजी ख्रिश्चन धर्मियांच्याकडे गेलेत, अलीकडे मशिदीमध्ये सुद्धा गेलेत, मोहन भागवत सुद्धा गेलेले आहेत. तेव्हा सगळ्या धर्माच्या लोकांचं हे राष्ट्र आहे, एकाच धर्माच्या लोकांचं राष्ट्र, आणि इतरांनी दुय्यम नागरिक म्हणून वागावं, जगावं असं अजूनही आपल्या देशाचं धोरण आहे. हे धर्मनिरपेक्षतावादी लोकशाही राष्ट्र आहे, उदारमतवादी राष्ट्र आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, देश आहे. महात्मा फुल्यांचा इथे वारसा आहे आपल्याला, शिवरायांचा वारसा आहे. आणि शिवरायांनी मुस्लिमांना सुद्धा चांगल्या पद्धतीची वागणूक दिली होती. त्यांचे सहकारी सुद्धा अनेक मुस्लिम होते, त्यांचे निष्ठावंत सहकारी होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, नितेश राणे काय म्हणाले त्यावेळी, म्हणजे पुण्येश्वर मंदिराच्या प्रकरणामध्ये, आधी हे हिंदू राष्ट्र असल्यामुळे आधी हिंदूंचं हित बघितलं जाईल, हे चुकीचं वक्तव्य आहे. आधी हिंदूंचं नाही, सगळ्यांना समान वागणूक देण्याची शपथ घेतलेली असते ना, आणि संविधान आहे आपलं. आधी हिंदूंचं हित पाहिलं जाईल, हे उघड घटनाविरोधी वक्तव्य आहे. आपण घोडा हात्याऱ्याची भाषा करणार नाही, थेट कापतो असं नितेश राणे म्हणाले होते. आता पुढे डिसेंबरमध्ये मालवणला सिंधुदुर्ग किल्ल्यावर श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराला महिन्याला म्हणजे राज्य सरकारकडनं 25,000 रुपये भत्ता, मेंटेनन्ससाठी भत्ता दिला जाणार असं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं असं नितेश राणेच म्हणाले. ते म्हणाले की जे पण अधिकारी हे भत्ता देण्यामध्ये 25,000 रुपये देण्यामध्ये टाळाटाळ करत आहेत, त्यांची नावं द्या म्हणे, आम्हाला नावं द्या, त्यांचा कडेलोट करतो, म्हणजे त्यांना ढकलून देतो कड्यावरनं, कडेलोट करतो, त्यांना अद्दल घडवतो असं राणे म्हणाले होते. आणि ते म्हणाले यामध्ये आमची PhD आहे, म्हणजे अधिकाऱ्यांचा कडेलोट करण्यात PhD आहे. तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी एका इंजिनियरला कोकणामध्ये नितेश राणे यांनी त्याची गचांडी पकडून त्याला धरून कित्येक वेळ, बराच वेळ, तासभर 2 तास त्याला बांधून ठेवलं, त्याला तुडून काढलं, मारलं, कानफडत मारले अनेक. आणि हे टेलिव्हिजनवरनं बघितलं लोकांनी. एका व्यक्तीला अशाच त्यांनी कोकणातून मुंबईपर्यंत त्याला मोटारीत कोंबून बडवत इथे आणलेलं होतं. काय झालं या प्रकरणांचं? हा महाराष्ट्र आहे का? हे म्हणजे इथे काय दहशतवाद अशा प्रकारचा चालतो, गुंडगर्दी चालते, आणि नितेश राणे आमदार आहेत ना. अशा प्रकारच्या वारंवार गोष्टी नितेश राणेंकडनं होत आहेत. जुलै 2023मध्ये उद्धव ठाकरेंबद्दल अत्यंत वादग्रस्त ट्विट नितेश राणे यांनी केलेलं होतं. त्यातनंतर अनेक गोष्टी घडल्या होत्या, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे तुम्हाला आठवतंय का मित्रहो? उद्धव ठाकरे हे विरोधात असले भाजपच्या तरी माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा सातत्याने एकेरी उल्लेख करणं, आदित्य ठाकरे हे विधानसभेच्या पायऱ्यांवरनं विधानसभेत जात असताना पायऱ्यांवरनं म्याव असं म्हणणं, अशा प्रकारच्या पोरकट आणि वाह्यात गोष्टीसुद्धा नितेश राणे यांनी केल्या होत्या. आणि त्याच्याबद्दल ती गोष्ट चुकीची होती असं देवेंद्रजींनी तेव्हा सांगितलं होतं. पण त्यानंतर अनेक गोष्टी नितेश राणे यांनी केल्या, निलेश राणेंकडनं आल्या, पण देवेंद्र फडणवीस त्यांना जाहीर कानपचक्या देत नाही आहेत.
मग याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचं संरक्षण आहे का, त्यांचं प्रोत्साहन आहे का, त्यांचा आशीर्वाद आहे का, हा प्रश्न विचारावा लागेल. बघा, मी तुम्हाला सांगतो की हिंदुत्वाची बाजू घेणं गुन्हा असेल तर 100 वेळा करू असं नितेश राणे म्हणाले होते. जणू काय हे फार हिंदू धर्माचे ते एकमेव कैवार आहेत, जो एकमेव पायक आहेत आणि बाकीचे जण हिंदू विरोधी आहेत. काय चाललंय हे? कशा प्रकारचं ही वक्तव्य आहे? दुसरी गोष्ट, मार्च 2022मध्ये बघा, राणे बंधू दोघांनी म्हणजे निलेश राणे आणि नितेश राणे यांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुसलमानांमध्ये, आणि पवारांचं नाव दाऊदशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला म्हणून सूरज चव्हाण जे अजितदादा पवारांच्या पक्षाचे आता प्रवक्ते आहेत, जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होता तेव्हा सूरज चव्हाण हे प्रवक्ते होते, तेव्हा शरद पवारांचा आणि दाऊदचे संबंध असा आरोप केला म्हणून सूरज चव्हाणांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. शिवाय अनिल देशमुख हिंदू म्हणून त्यांचा राजीनामा घेतला, म्हणजे कोणी, उद्धव ठाकरेंनी, आणि नवाब मलिक मुस्लिम म्हणून घेतला नाही, अशा प्रकारचं वक्तव्य राणे बंधूंनी केल्यानंतर मग मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नितेश राणे बंधूंच्या विरोधात सूरज चव्हाण यांनी गुन्हा नोंदवला होता. मी आता सूरज चव्हाणांना प्रश्न विचारतो, या गुन्ह्याचं काय झालं पुढे? आता सूरज चव्हाण हे अजितदादांच्या गटाकडे आहे. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट सांगतो की उद्धव ठाकरेंबद्दल अतिशय वाह्यात स्वरूपाची टीका नितेश राणे यांनी केल्यानंतर जे आज शिंदे गटामध्ये आहेत त्यांचे विदर्भातले जे नेते संजय गायकवाड, त्यांनी नितेश राणे यांना बेडूक असं संबोधलं होतं आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधातली अशी टीका मी खपवून घेणार नाही असंही ते त्यांना म्हणाले होते. हे मी तुम्हाला सांगतोय. आता संजय गायकवाडांची नितेश राणे यांच्या भूमिकेबद्दल काय, त्यांची काय भूमिका आहे संजय गायकवाडांची, हे मला प्रश्न विचारायचा. अजून तुम्हाला सांगतो, मी अनेक गोष्टी आहेत की ज्या सातत्याने, म्हणजे बघा, कित्येक वादग्रस्त गोष्टी यांच्याकडून झालेल्या आहेत, हे मला तुम्हाला सांगायचे. आणि या प्रकारच्या गोष्टी होत असताना सुद्धा हे सरकार काहीच करत नाही. या सरकारच्या याच्याबद्दल हे म्हणजे सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही यांच्या विरोधात, हे मला सांगायचं आहे. एक सेकंद, जरा 1 मिनिट थांबा. अजून काही स्टेटमेंट्स जी आहेत त्यांची ती तुम्हाला सांगतो की जी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य आहे. एकदा ते म्हणाले की कोणाला ते म्हणाले की पाकिस्तानात निघून जा, अशा प्रकारचंही वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर संजय राऊतांबद्दल ते रोजच्या रोज संजय राजाराम राऊत असं म्हणून काहीही बोलतात, हे सोडून द्या तुम्ही. पण यापूर्वी अनेक लव जिहाद विरोधी मोर्चा किंवा जनआक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. आणि ही वादग्रस्त वक्तव्य जर होत असतील, वारंवार होत असतील, म्हणजे माळशिरसमध्ये, सोलापूरमध्ये त्यांनी वक्तव्य केलं आणि सोलापूरमध्ये दगडफेकीचे प्रकार झाले. तुम्हाला माहिती असेल, काही TV चॅनल्सनी बातम्या दाखवल्या की मुस्लिम वस्तीवरती दगडफेक झाली. आता हे सांगतील की आधी कोणी खोडी काढली, कोणी खोडसाळपणा, कुठल्याही तणावाच्या वेळी, दंगलीच्या वेळी कोणी पहिल्यांदा खोडी काढली, मग आम्ही काय केलं असं सांगितलं जातं. पोलीस चौकशी करतील. पण त्यावेळी सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री, त्यांनी दोन्ही समाजामध्ये अशा प्रकारची तेढ निर्माण करण्याचा उद्योग कोणी करू नये हे सांगितलं. सोलापूरमध्ये झालं, माळशिरसमध्ये झालं. त्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य मी तुम्हाला सांगितलं की मालवणमध्ये ते वक्तव्य करण्यात आली नितेश राणेंकडनं. वारंवार ते अशा प्रकारची वक्तव्य करते. मध्यंतरी मुंबईमध्ये जो मालवणी भाग आहे त्या संदर्भात अशा प्रकारची काही वक्तव्य झाली. माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस याबद्दल बोलणार आहेत की नाही. मीडियाने सुद्धा देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया का नाही घेतली की तुमचं म्हणणं काय आहे. नितेश राणे जे बोलले आहेत ते अत्यंत वादग्रस्त आहे, त्याच्याबद्दल तुम्ही गुन्हा नोंदवला आहे का नाही. अगोदर जे त्यांच्या वादग्रस्त हिंदू मुस्लिम प्रश्नासंबंधी जी वादग्रस्त वक्तव्य केले त्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केली, त्याचा फॉलोअप घेतला आहे की नाही, हे प्रश्न, याचा पाठपुरावा मीडिया का नाही करत.
पण मीडियाने आज काय दाखवलं की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रात कसे प्रचंड उद्योग येत आहेत, प्रचंड गुंतवणूक येते, पण त्यांना याच्याबद्दल विचारलं नाही. का विचारलं नाही? नितेश राणे असतील किंवा कोणीही असतील, कोणी काही बोलावं, त्यांना देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का, हा मला प्रश्न विचारायचा आहे आणि तो विचारावाच लागणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो की मुंबईचा जो मोर्चा आहे, जो मुंबईमध्ये सुद्धा असाच एक मोर्चा निघाला होता, जे जन आक्रोश मोर्चा, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बडे सगळे लोक होते, भाजपचे नेते, शिंदे गटातले. त्यात मागण्या काय होत्या की धर्मांतर विरोधी कायदा आणा. श्रद्धा आफताब पुनावाला म्हणजे त्या प्रकरणाच्या नंतर हा मोर्चा करण्यात आला. हिंदू जनजागृती समिती नंतर बघा तुम्हाला सांगायचं असेल की त्यांचं म्हणणं आहे की वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा, धर्मांतर आणि लव जिहाद विरोधी कायदा व्हायला पाहिजे, अमुक तमुक. नंतर तुम्हाला आठवत असेल तर लव जिहाद विरोधी कायदा करण्याचा आम्ही अभ्यास करतो आहोत म्हणून एक समिती नेमण्यात आली. आणि मग जे आंतरधर्मीय विवाह करतायत ती जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांच्या मध्ये त्याची माहिती मागवणार सरकार त्या समितीमार्फत. आता मुळात एका धर्माच्या सज्ञान व्यक्तीला दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी विवाह करण्याची परवानगी आहे आणि त्याची जर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल असा, तर तो तुमच्या खाजगीपणावरती, तुमच्या कुटुंबाच्या एकूण अधिकारांवरती उल्लंघन आहे, त्याचं आक्रमण आहे आणि हे कायद्याने योग्य नाही आहे ते. मग अशा प्रकारचे मुद्दे का घेतले जात आहेत? बरं, त्या समितीकडे आतापर्यंत किती प्रकरणं आली, काय त्यांनी केलं, हेही पुढे आणलं जात नाही. पण एखादा मुद्दा घेऊन हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला इच्छा आहे, रस असतो. माझा बॉस सागर बंगल्यामध्ये राहतो असं नितेश राणे म्हणतात, तेव्हा त्यांना किती आत्मविश्वास आहे बघा आपल्या बॉसबद्दल. आपण वाटेल ते केलं, काहीही बोललं. एकदा तर त्यांनी तलवार काढण्याची भाषा केली होती, पण काहीही झालं नाही त्यांचं. माझं कोणी वाकडच करू शकत नाही, कारण देवेंद्र फडणवीस माझ्या मागे असं ते म्हणतात. काय हे? आता मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला की पुणे, कोल्हापूर, सातारा, कराड, नागपूर अशा ठिकठिकाणी हे अशा प्रकारचे मोर्चे निघाले. आणि मला वाटतं सोलापूर किंवा कुठेतरी टी राजा सिंह हा जो भाजपचा अत्यंत म्हणजे आंध्रमधला अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ज्यांना अटक झाली आहे, ज्यांच्याबद्दल अनेक केसेस लावाव्या लागल्या आहेत हैदराबादमध्ये आणि अन्य ठिकाणी, त्या राजा सिंहाला तिथे बोलवण्यात आलं. कोणी बोलवलं त्यांना? भाजपने. हे भाजपच्या जे सगळ्या कारवाया आहेत. म्हणजे भाजपला महाराष्ट्रातलं धार्मिक वातावरण तापवायचं का? तुमचं सरकार असताना तुम्ही जर का तुम्हाला काही बेकायदेशीर गोष्टी होत असतील तर तुम्ही कारवाया करा ना त्याच्यावरती. तुम्ही काहीही कारवाया न करता केवळ हिंदू मुस्लिम प्रश्नावर आपली पोळी भाजायची आणि आपली मतं वाढवून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारची जी लोकप्रियता आहे त्याला नख लावायचं आणि सगळी मतं आपल्याकडे आणावी असे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माझा तो असा की सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं बघा. मुंबईतील हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला त्यावेळी द्वेषमूलक भाषणांवर देखरेख ठेवा असा आदेश सरकारने अगोदरच दिला होता. सगळ्या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता, पण या आदेशाचे पालन सरकारने केले नाही. त्यामुळे हे सरकार एक शब्द वापरला होता की इतकं अकार्यक्षम, इतकं निष्क्रिय आहे आणि त्यांनी काहीही केलं नाही. नाही पोलिसांनी केलं ना सरकारने केलं. आणि ताशेरे ओढले होते सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवर. तेव्हा अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते होते. तेव्हा अजितदादा पवारांनी वारंवार शिंदे फडणवीस सरकारला वरती आरोप केले होते की या महाराष्ट्रामध्ये धर्मामध्ये विष कोण कालवत आहे, म्हणून त्यांनी जाब विचारला होता आणि सुप्रीम कोर्टाचा हवाला दिला होता की हे सरकार, शिंदे फडणवीस सरकार काहीही करत नाही आहे याच्याबद्दल आणि हिंदू मुस्लिम करत आहे, धार्मिक तणाव वाढवत आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. आता बघा की सर्वोच्च न्यायालयाने इतकं खणखणीतपणे बजावलं होतं आणि सांगितलं होतं, तपशिलात सांगितलं होतं की काय केलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं होतं की अशा जर काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल, तणाव वाढण्याची शक्यता असेल
कुठे मोर्चा निघणार असेल, कुठे दंगली सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कोणी विखारी बोलत असेल तर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्या असं म्हटलं होतं. आणि शिंदे फडणवीस सरकार असं काहीही करत नाही. तुम्हाला आठवत आहे उत्तराखंडमध्ये धर्मसंसद झाली होती आणि त्या धर्मसंसदेमध्ये काही इशारे देण्यात आले, अत्यंत द्वेषमूलक इशारे देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाला मीडियाने त्याची दखल घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागली आणि आदेश द्यावे लागले त्यासंबंधी. पण महाराष्ट्र सरकार काहीही करत नाही. आणि आज अजितदादा पवार या सरकारमध्ये असताना सुद्धा काहीही घडताना दिसत नाही. विरोधी पक्षनेते असताना सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात अजितदादा तुम्ही हिंदू मुस्लिम केल्याबद्दल पिंजऱ्यात ओढत होतात. आता काय झालं? नितेश राणे संबंधी अजितदादा तुमची काय भूमिका आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमची काय भूमिका आहे त्याच्याबद्दल? त्याबद्दल काय कारवाई करणार तुम्ही? वाटेल ते बोललं जात आहे. आणि माझं काय म्हणणं की संजय राऊत आणि नितेश राऊत त्यांचे रोजची काय जे काय त्यांना काय त्यांचा आरोप तो मुद्दा नाही, तो मुद्दा मी बाजूला ठेवतो. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा ते ज्या पद्धतीने एकेरीवरती येऊन बोलतात. यापूर्वी नितेश राणे अमोल कोल्हे यांच्याबद्दल सुद्धा एकेरीवर येऊन बोललेले होते. अनेकांबद्दल वाटेल ते बोलले होते. शरद पवारांबद्दल वाटेल ते बोलले होते. अशा नितेश राणेंना काबूत ठेवणार की नाही देवेंद्र फडणवीस? त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवले जाणार आहेत की नाही? त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहेत की नाही? आज अशा प्रकारचं वक्तव्य तर दुसऱ्या कोणी केलं असतं. अहो तुम्ही अनेक यूट्यूब चॅनेल्सवरती भारत सरकारने अनेक यूट्यूब चॅनेल्सवरती काही त्यांच्या बातम्यांमधनं किंवा काही चुकून एखादं दृश्य गेलं तर त्याबद्दल त्यांचे यूट्यूब चॅनेल बंद केले. लोकशाही चॅनेलच बंद नाही, महिनाभर बंद करून ठेवला होता लोकशाही चॅनेल. आणि मग जाहीरपणे अशा प्रकारचं वक्तव्य नितेश राणे हे आमदार करत आहेत. एक माजी खासदार सुद्धा त्याच कुटुंबातला अशा प्रकारचं वक्तव्य करतोय. त्यांच्याविरुद्ध काही कारवाई करत नाही. आणि कारवाई होत नसल्यामुळे त्यांना वाटतंय की आपलं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही, आपण वाटेल ते बोलूया, वाटेल ते करूया. हा महाराष्ट्र आहे ना. महाराष्ट्रामध्ये धार्मिक दुहीचं वातावरण होता कामा नये. महाराष्ट्रामध्ये सगळे समाज सलोख्यानेच नांदले पाहिजेत, ही आमची आच आहे माझ्यासारख्या लोकांची. नितेश राणे यांना जर काही खटकत असतील गोष्टी, त्यांच्या बंधूंना खटकत असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. कायदा हातात घेण्याचा त्यांना अधिकार नाही आहे. दादागिरीची भाषा, धमकीची भाषा एका समाजाला जर दिली जात असेल तर पोलिसांनी ती खपवून घेता कामा नये. आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण मग माझं काय म्हणणं आहे की पोलीस अधिकारी जर कोणीही कायदा हातात घेतला तर मंत्री कोणी असो, सरकार कोणाचंही असो, पोलिसांना आणि प्रशासनाने कायद्याने वागलं पाहिजे. त्यांना मग मंत्री सांगत असेल की काही करू नका, पण प्रशासनाने आणि पोलिसांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे. मंत्र्यांचे चुकीचे आदेश पाळण्याची, चुकीचे आदेश, बेकायदेशीर आदेश पाळण्याची किंवा काही करूच नका असं जर ते म्हणत असतील तर त्यांनी काहीही म्हणजे पोलिसांनी आणि प्रशासनाने कायद्यानेच वागलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पिंपुटकर, सुक्तनकर असतील किंवा आपले सूर्यकांत जो पोलीस हे प्रशासक तिनईकर जर चांगले प्रशासक हे पोलीस अधिकारी रिबेरो होते, सूर्यकांत जोग होते, असे अनेक दर्शन सोमण होते. या मंडळींनी कधीही कोणाच्याही आदेशाची वाट न माता अशा जेव्हा विद्वेष कोणी पसरवला असेल त्यांच्या मुसक्या बांधण्याचं काम केलेलं आहे. मग तो हिंदू धर्मातला असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणी. तेव्हा प्रशासनाने आणि पोलिसांनी कायदा हातात जो घेतो, जो विद्वेष पसरवतो त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. मग बॉस कोणी असो, देवेंद्र फडणवीस असो, मोदी असो व कोणी असो. संविधान विरोधी, लोकशाही विरोधी कोणीही कारवाई, कोणीही गोष्ट करत असेल बेकायदेशीर तर त्याच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत. आणि नितेश राणे यांना आवरण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस तुमची आहे, कारण पोलीस काही करू शकणार नाहीत, कारण बॉस सागर बंगल्यावर आहे असं नितेश राणे म्हणतात. सागर बंगल्यावरचे देवेंद्र फडणवीस बॉस, तुम्ही आता त्यांच्या विरोधात काय कठोर कारवाई करणार का केवळ टी व्हीवरती तुम्ही मुसक्या बांधून कठोर कारवाई करू अशा केवळ गर्जना करणार, याची वाट महाराष्ट्र बघतो आहे.
देवेंद्रजी, तुम्ही जर रामाचा आदर्श मानत असाल तर तुम्हाला कारवाई करावी लागेल, मग नितेश राणे असो किंवा अन्य कोणी असो. एवढंच म्हणतो आणि इथेच थांबतो. त्यापुढे हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. मित्रांनो, तुम्ही ज्या प्रतिक्रिया माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्यक्त करतात त्याबद्दल मी कृतज्ञ तुमचा. आणि गेला जो व्हिडिओ आहे की जे मनोज जरांगे यांच्या म्हणजे ज्यांचा जो विजय झाला, जल्लोष झाला, त्या व्हिडिओला तुम्ही तुफान प्रतिसाद दिला. 85,000 90,000च्या वर त्याचे व्ह्यूज झाले आणि ते वाढतच आहे दिवसेंदिवस. कारण मराठा आरक्षण ज्या पद्धतीने दिलं गेलं आहे त्याबाबत मी अनेक गोष्टी तुम्हाला नव्याने काही विश्लेषण करून सांगितल्या होत्या, बारीक सारीक तपशिलासह सांगितल्या होत्या. तो तपशील आणि ते विश्लेषण तुम्हाला आवडलं आहे याचा मला आनंद वाटतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.